बालकृष्ण पाटिल और नॉन स्ट्राइक पे हैं महेश पाटिल। बॉलिंग के लिए संजय को लगाया गया है। खेल की शुरुआत। पहली गेंद स्वीप किया, फील्डर आए, बालकृष्ण 0 पे आउट। यहाँ पे गिरती हुई नरेश सेठ प्रतिष्ठान ऑलराउंडर की। बालकृष्ण जिन्होंने पिछले कुछ मैचेस में अच्छी बैटिंग की थी, 0 का चश्मा पहन के डगआउट जाते हुए 1 डाउन पोजीशन पे इस वक्त भेजा है बल्लेबाजी के लिए हरीश चौधरी को। लंबे कद के बैट्समैन हैं। क्या शुरुआत की यहाँ पर। संजय पाटिल ने पहली गेंद पे झटका दिया है। देखिए, पावर प्ले में जब आपके विकेट गिरते हैं तो स्वाभाविक दबाव आप पे आ जाता है। अच्छी गेंद, बढ़िया ट्राई, ऑफ वाली पे लेकर लॉन्ग ऑन मौजूद है। 1 रन से खाता खुला बल्लेबाज चौधरी का। हरीश चौधरी का खाता खुला यहाँ पर टीम नरेश सेठ प्रतिष्ठान का। आज के मैचेस बहुत ही रोमांचक हो रहे हैं। ऑफ स्टंप के बाहर पंच किया है, फील्डर मौजूद है और अब की बार कोई गलती नहीं। दूसरा झटका लगा है वहां पर। अंपायर क्या बता रहे हैं, जबकि तीसरी गेंद है। यस, 40 प्लस का आउट। बाप रे बाप, ये तो बहुत खतरा वाला। 3 बॉल में ओवर हो गया। अंपायर बताइए, ओवर खत्म हुआ है क्या? नहीं ना, 40 वाला ही है। नए बैट्समैन है प्रेम। हिंदी पिक्चर का बहुत बड़ा नाम रहता है। प्रेम सामना कर रहे हैं संजय का। 1 रन 2 विकेट। बैकफुट पे गए, बहुत ही बढ़िया पंच, लेकिन कवर सर्कल में फील्डर मौजूद है। 1 रन। फील्डिंग बहुत लाजवाब हो रही है शुरुती कंस्ट्रक्शन की। कुल मिलाकर 2 रन 2 विकेट। टॉस जीत के पहले बल्लेबाजी करती हुई नरेश सेठ प्रतिष्ठान ऑलराउंडर। अच्छा ड्राइव है, गेंद पीछे सरक रही है, नहीं रोक पाएंगे। स्ट्रेटिश लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 4 रन। इस्तेमाल, निकल के मारा है गेंद को मिड विकेट बाउंड्री के ऊपर। 4 रन। क्या गजब का शॉट खेला है, कदमों का इस्तेमाल किया था, निकल के मारा था गेंद को। प्लेसमेंट लाजवाब, बैक टू बैक दूसरा चौका। 1 ओवर की समाप्ति, 10 रन 2 विकेटों के नुकसान पर नरेश सेठ प्रतिष्ठान। आज चेसिंग करना बहुत मुश्किल हो रहा है।
हालांकि 44 का जो लक्ष्य था पहले सुपर 6 मुकाबले में, वो भार्गव फाइटर ने जरूर चेस किया, उसके बाद चेसिंग करना मुश्किल हो रहा है। गेंदबाजी के लिए दूसरे ओवर में प्रशांत को लगाया गया है। वर्ल्ड प्रीमियर लीग का ये सीजन अंदाज कुछ हट के है और अंदाज कुछ हटकर ही चल रहा है। प्रशांत मोर्चे पे लगाए गए, 2 चौके जड़े हैं हरीश चौधरी ने। प्रेम सामना करेंगे, 1 रन बनाया है। इसके बाद महामुकाबला खिताबी जंग, बैटल ऑफ चैंपियन, भार्गव फाइटर्स और इस मैच की विजेता टीम। फैसला हो जाएंगे कि सीजन 3 की वर्ल्ड प्रीमियर लीग की चैंपियन टीम कौन। प्रशांत वेयर हाउस एंड की तरफ से गेंदबाजी कर रहे हैं, निकल के मारना चाहते थे, फॉलो किया, मिसफील्ड हुआ है वहां पर। रन पूरा होता हुआ 22 का, 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 11 पे पहुंचा है। 22 का रन आया है, 11 रन। प्रशांत ने अच्छी गेंद की थी, लेकिन स्ट्राइक हरीश चौधरी के पास आ चुका है। 11 for the loss of 2 wicket, winning a toss, batting first here. प्रशांत सामना करेंगे हरीश चौधरी, 2 चौके लगा चुके हैं, फिर आगे बढ़ के खेलना चाहते थे, गेंद बैठ गई थी, उछाल कम था, बीट करती हुई पहुंची विकेट कीपर के पास। टीम को अगर फाइनल में रहना है तो 50 के ऊपर देखना होगा, क्योंकि शाम से हम देख रहे हैं जब से सुपर 6 के मैचेस शुरू हुए, 50 और 55 का स्कोर एक बहुत ही टफ टोटल नजर आ रहा है। प्रशांत इस मरतबा ड्राइव किया, लॉन्ग ऑन से खिलाड़ी पहुंचे, 1 रन और 2 रन पूरे किए, बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट। इन 2 रन से 13 पे पहुंचा है स्कोर नरेश सेठ प्रतिष्ठान ऑलराउंडर का। शूरती कंस्ट्रक्शन के सामने देखना है कि कौशल पाटिल कौन सा ओवर करते। ऊपर लगी है, मिस टाइम स्ट्रोक, एक और विकेट। नंबर 3 पर तीसरा विकेट गिरता हुआ आउट होके चले गए बैटर जो अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, हरीश चौधरी। प्रेम का साथ निभाने नए बैटर मैदान में आए सुमित पाटिल उर्फ, हालांकि उनका पेट नेम है लेकिन बबलू के नाम से जाने जाते हैं। उछाला है सीधा दर्शकों में, 6 रन। टीम ओनर की तरफ से हर सिक्सर के लिए 1000 रुपये का इनाम है और राम भुईर की तरफ से बबलिया को 1000 रुपये, यानी इस सिक्सर के लिए 2000। इस सिक्सर की मदद से स्कोर ऊपर पहुंचता हुआ 19 रन 3 विकेट, 19 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। शुरू कर दिया है सुमित पाटिल ने इस मैच को। रन बनना शुरू हो रहा है।
एक और आसमानी टोला, 6 रन। ये भिंगड़ी है, भिंगड़ी शॉट है और सिक्सर हैट्रिक करते हैं तो 10,000 का इनाम राम भोईर की तरफ। दो में 2 सिक्सर लगाए हैं। अगर सुमित पाटिल को स्ट्राइक मिलेंगे और तीसरा सिक्सर जड़ेंगे तो राम भोईर की तरफ से 10,000 का इनाम है। यही वो सुमित पाटिल हैं जिन्होंने गोरसई बी जैसी मजबूत टीम के सामने 37 रन बनाए थे। देखिए शॉट बताते हैं कि उनका क्लास क्या है। पच्चीस रन 3 विकेट। प्रशांत भोईर टीम ऑनर की तरफ से वैसे ही यार सिक्सर के लिए 1,000 का इनाम है, चौके के लिए 500 है और विकेट के लिए 1,000 है। लेकिन सामने वाले की विकेट के लिए विकेट नहीं तो मेरी आवाज सुन के आप अपना विकेट देंगे। मरता क्या ना करता, गेंदबाजी में आए हैं अब अविनाश। ड्राइव करना चाहते थे, बल्ले की जड़ से थर्ड मैन पे गेंद, 1 रन दूसरे की कोशिश है और 2 रन पूरे किए बल्लेबाजों ने। प्रेम 3 पे पहुंचे, कुल स्कोर को पहुंचा दिया उन्होंने। नरेश सेठ प्रतिष्ठान ऑलराउंडर का 27 रन। प्रशांत भोईर साहब इस वक्त गोवा के साहिल की ठंडी हवा में गर्म क्रिकेट का मजा ले रहे हैं। अविनाश प्रेम के लिए, सुमित पाटिल जाकर कुछ कह रहे हैं वहां पर। सामना करें प्रेम अविनाश का। फुल टॉस गेंद, छूट गया घी का लड्डू। हालांकि आउट नहीं किया वहां पर। बहुत लूजनर गेंद थी, उसका फायदा नहीं उठा पाए थे। गेंदबाजी कर रहे हैं अविनाश। स्कोर है इस वक्त 27 रन 27। अविनाश जड़ में गेंद, बॉलर बैक ड्राइव, पहले बाउंस पे गेंद को कैच किया। इस तरह के कैचेस को एक्सपेक्टेटर कैच कहा जाता है। दर्शकों को लगता है कि कैच हुआ है। 27 रन, अच्छी बॉलिंग करे अविनाश। इस मरतबा छोटी गेंद थी, बैकफुट पे जाके फोर्स किया है, लॉन्ग ऑन पे खिलाड़ी हैं, बढ़िया थ्रो पहुंचा है, सिर्फ 1 रन। स्कोर आगे सरकता हुआ पहुंचा है नरेश सेठ प्रतिष्ठान ऑलराउंडर का 28 रन 3 विकेट। इसके बाद महामुकाबला भार्गव फाइटर्स जिसमें आतिश बांबड़े बहुत ही जबरदस्त परफॉर्म कर रहे हैं पूरे वर्ल्ड प्रीमियर लीग में और इस मैच की विजेता टीम। अविनाश तेज गेंद था लेकिन छूट गया कैच। बहुत खूबसूरत गेंद थी, गुडलैंड पे पड़ने के बाद उछाल के साथ मोटा सिरा लेकर विकेट कीपर के पास गई थी, कैच को लपक नहीं पाए। जीवन दान मिला है वहां पर और ये महंगा पड़ सकता है। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 29 पे पहुंचा है। सुमित पाटिल का कैच छूटा है, ये बहुत महंगा पड़ सकता है।
ओ इस मर्तबा ये तो होना ही था, पहले ही जाके वहां खड़े थे जहां उनका पैर स्टंप पे लग जाए। ये अजीबोगरीब विकेट है। हॉस्पिटल ने कहा कि एडमिट नहीं किया जाएगा, अपने हाथ पे चाकू मार दिया। 3 ओवर की समाप्ति, कुल मिलाकर रन आए 29, विकेटें गिरी है 4। नए बैटर सुमित पाटिल का साथ निभाने प्रतीक बल्लेबाजी को आए हैं और गेंदबाजी के लिए भिवंडी तालुका क्रिकेट के फास्ट और फ्यूरियस गेंदबाज कौशल पाटिल, बिग बट ऑफ वर्ल्ड, कमाल का परफॉर्मेंस 2 सीजन से कौशल पाटिल अपनी गेंदबाजी से कर रहे हैं, चाहे ओपन इंडिया क्रिकेट हो, चाहे फिर ग्रामीण क्रिकेट हो, चाहे फिर BC4 क्रिकेट हो या कोई लीग क्रिकेट हो। ही इज वन ऑफ द ग्रेट प्लेयर। प्रतीक भुईर, आतिश बामड़े, कौशल पाटिल, जतीन, सुमित, कई नाम है। कौशल पाटिल पटकी भी गेंद बहुत ज्यादा ऊंचा कर बैठे, वाइड, 1 फॉर दी ओवर। कौशल पाटिल जब ये देखिए, ये समा देखिए, अंपायर गणेश पाटिल के पास से जब जाते हैं तो लगता है गणेश पाटिल उनके बगल के नीचे से जा रहे हैं। स्कोर आगे बढ़ता हुआ 30 रन। लेकिन गणेश पाटिल के बारे में दोस्तों मैं आपको बताता चलूं, उनको मैं शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट कहता था, और क्या गजब के बल्लेबाज हैं। फुल टॉस गेंद, तेज गेंद थी इसलिए बल्ले पे आई नहीं, थोड़ा फम्बलिंग किया, 2 रन बने। देखिए तेज गेंदबाज की फुल टॉस गेंदें भी कनेक्ट नहीं होती है बल्ले के बीचों बीच। मैं अधिकांश बार कहता हूं कि अगर आप तेज गेंदबाज है तो आपके पास यॉर्कर्स चाहिए, आपके पास शॉर्ट पिच गेंदें चाहिए, क्योंकि इतने जल्दी बल्लेबाज घूम नहीं पाता है। कुल स्कोर आगे बढ़ता हुआ 32 पे पहुंचा है, 4 विकेटें गंवाई हैं, 32 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स। फिर जड़ में गेंद, छोटी बैकलिप से ड्राइव किया, अच्छी फील्डिंग है, कमाल की फील्डिंग है, सिर्फ 1 रन। ये कौशल पाटिल इतने जल्दी तो बल्लेबाजों को हाथ खोलने नहीं देंगे। हालांकि सुमित पाटिल सेट हुए हैं, लेकिन वो भी उनके सामने थोड़ा बेबस नजर आ रहे। अब प्रतीक सामना करेंगे कौशल पाटिल का। 33 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स। आज पहले मैच से ही 50, 55, 45, ये टोटल भी बल्लेबाजी के लिए आसान नहीं रहे चेस करने में। ओह क्या तेज यॉर्कर था, वाइड, 1+1, 2 रन आते हुए स्कोर में कुल स्कोर 35 पे पहुंचा है। 35 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स। 35 रन 4 विकेटों के नुकसान पे। कौशल पाटिल लंबे रनअप के साथ, तेज गेंद, बल्लेबाज ने खुद को बचाया, छोटी बैकलिप से गाइड किया, पॉइंट पे 1 रन। वॉचफुल पुश, 1 रन से 36 पे पहुंचा स्कोर। 36 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स। रफ्तार उनके पास बहुत है और रफ्तार में गिरफ्तार करते हैं अक्सर। और ये देखिए कितना फर्क है, सुमित पाटिल के भी गेंद बल्ले पे नहीं आ रही है, लगातार यॉर्कर्स गेंदें कर रहे हैं कौशल पाटिल। 37 रन। अभी भी देखना है कि लास्ट ओवर कौन करता है।
This is the quality fast bowling from Kaushal Patil. एक्सप्रेस बॉलिंग सोफा, अच्छा ड्राइव है लेकिन मिड ऑफ सर्कल में है, सिर्फ 1 रन बनेगा। 1 रन से 38 रन, 4 विकेट। कौशल पाटिल, फिर यॉर्कर, क्या कमाल की रफ्तार भरी गेंदबाजी की है। 4 ओवर की समाप्ति, रन बने 38, विकेट गिरी है 4, 1 ओवर बचा है और अगर ये टोटल 50 तक गया नरेश सेठ प्रतिष्ठान ऑलराउंडर का, तो एक अच्छा टोटल हम कहेंगे, क्योंकि अभी तक सिर्फ भार्गव फाइटर्स वो टीम है जिसने 44 का लक्ष्य वो भी गिरते पड़ते छुआ था। समय में कॉपरेट करें कौशल प्लीज। आप देख रहे हैं वर्ल्ड प्रीमियर लीग सीजन 3, अंदाज है कुछ हटके। देखिए अभी भी सुमित पाटिल और बबलू के लिए मौका है। हर सिक्सर के लिए राम भुईर ने 2000 का इनाम रखा और 1000 का इनाम उनके ओनर प्रशांत भुईर ने। इसका मतलब है कि सिक्सर के लिए आपको 3000 दिए जाएंगे। फाइनल में ये इनामात और बढ़ सकते हैं, लेकिन वर्ल्ड प्रीमियर लीग पिछली 4 रातों से सफलपूर्वक अपने अंतिम यात्रा की तरफ बढ़ता हुआ। डेथ ओवर में अनिकेत आए बॉलिंग के लिए। पहली गेंद ऑफ स्टंप से बहुत बाहर कर बैठे हैं वाइट। 1 रन और आता हुआ स्कोर में नरेश सेठ प्रतिष्ठान ऑलराउंडर का स्कोर 39 रन। सुमित पाटिल उर्फ बबलू सामना करें अनिकेत का। बढ़िया ड्राइव है, गैप में 6 रन, फ्लैट 6। तीन 3000 का सिक्सर है और ये चेरिंग क्राउड्स को दिखाया जा रहा है। 3000 का सिक्सर राम भुईर के 2000 आ गए और प्रशांत भुईर के 1000। बहुत ही खूबसूरत शॉट था, बिल्कुल फ्लैट 6, जेट विमान की तरह चला गया मिड विकेट पे। अनिकेत हुक करने की कोशिश, मिस की हुक शॉट है। क्या गेंद डिक्लेयर जोन में गई है? यस, 1 रन और आता हुआ 46 रन, 46। 4 गेंदें बची है इस फाइनल ओवर की। इस मैच की विजेता टीम महामुकाबला भार्गव फाइटर्स से खेलेंगी। अनिकेत सुमित पाटिल के लिए अच्छा ऑन ड्राइव है, पीछे प्रोटेक्शन है, एक ही बनेगा। जोखिम लिया था वहां पर, थ्रू पहुंचा है, अच्छा बैकअप है, 1 रन। हालांकि पूरी टीम के लिए इनाम है। प्रशांत भुईर की तरफ से हर सिक्सर के लिए 1000,
बाउंड्री के लिए 500 और सामने वाले की विकेट लेने के लिए 1000। बढ़िया गेंद, पैर नहीं चले थे वहां पर। क्रिस बॉक्स से ड्राइव करना चाहते थे बीटवे ऑफ स्टंप के बाहर। जहां पे मोबाइल में नेटवर्क जरूरी है, क्रिकेट में फुटवर्क जरूरी है। लैक ऑफ फुटवर्क रहा था पिछले शॉट पे। दो गेंदें बची कुछ करने के लिए। सुमित पाटिल नॉन स्ट्राइक पर हैं। स्विंग कर दिया है, अनिकेत चले खेत में, 6 रन। में फेंक दिया है। खरबूजे को देख के तरबूजा भी लाल हो चुका है। प्रतीक के बल्ले से सिक्सर आया है और कुल स्कोर 53 रन, 4 विकेट। खतरे की घंटी अब बज गई है क्योंकि एक गेंद बची है और 50 प्लस रन आज पहले मैच से हम देख रहे हैं कि चेस करना इतना आसान नहीं है। पूरी टीम, आतिश बामड़े, पूरी टीम भार्गव फाइटर्स इस मैच को बहुत करीब से देख रही है क्योंकि इस मैच की विजेता टीम उन्हीं से टकराएंगी। कभी कभी आपका एक आइडिया रहता है, ये आएंगी तो बेहतर है, वो ना आए तो बेहतर, लेकिन आने वाली वही है जिसको आना है। बॉल, डंडा गया सैर करने, तो कुल मिला के रन बने 53। 54 की चुनौती रखी है ग्रैंड फिनाले में पहुंचने के लिए। शुरुती कंस्ट्रक्शन क्या पलटवार रहेगा। पहले चलते हैं डीजे की तरफ और आंखों दिखाल सुनाने के लिए आपके साथ रहेंगे मशहूर कमेंटेटर जिन्होंने बहुत कम पीरियड में लंबी छलांग लगाई है अपनी कमेंट्री से। और सबसे बड़ी बात है कि इतने कम पीरियड में बहुत कम कमेंटेटर रहते हैं जो क्रिकेट की बेसिक कमेंट्री करते हैं। आपके साथ रहेंगे विशाल पाटिल। थँक्यू सो मच सिद्दीकजी बाबे सर. पहिलं सत्र समाप्त झालं. सेमीफायनलची मॅच आपण पाहत आहात. ₹1000 कॅश प्राइज देण्यात येईल आणि तसेच आणि विकेट हॅट्रिक साठी 5000
5,000 रुपयाचं रोख पारितोषिक दरम्यान देण्यात येईल. मंचावरती आमच्या मान्यवरांना आपण पाहू शकता. सेमीफायनलची लढत आहे. चला विनंती असेल की नरेश ऑलराऊंडर्स टीम तुम्ही फिल्डिंग सेट करा आणि तसेच सलामीची जोडी पाठवा टीम श्रुती कन्स्ट्रक्शन. भार्गव फायटर्स टीमचा प्रत्येकी खेळाडू आता खुश आहे. सध्याच्या घडीला ते चिल करतात कारण फायनल मॅच त्यांना खेळायची आहे. स्पेशली त्यातल्या त्यात जिग्नेश इताडकर थोडे जास्त खुश आहेत. सलामीची जोडी मैदानात सतम दाखल झालेली आहे. तसेच प्रशांतदादा भोईर जे पुरस्कर्ते आहेत नरेश शेट ऑलराऊंडर्स टीमचे. आता डिफेंडिंग चॅम्पियन सारखे जर खेळलेत यात मात्र काही शंका नाही आहे. बट फायनलपर्यंतचा प्रवास इथे होणार आहे की तो प्रवास इथे भंग करणार आहेत टीम श्रुती कन्स्ट्रक्शन. इम्पॅक्ट प्लेयर पाटील सर, इम्पॅक्ट प्लेयर ओके. संजय पाटील आणि बजरंग पाटील ही जोडी आपल्याला सलामीसाठी पाहायला मिळत आहे. टार्गेट जो सेट केला 54चा टार्गेट आहे. चला आता विनंती असेल की कोणत्या प्रकारे अतिरिक्त वेळ न घेता मिटकर फिल्डिंग सेट करा आणि या सामन्याला आता सुरुवात करा. पगले षटक बॉलर दरम्यान तयार होतात. बॉलिंग मार्कवरती हरेश चौधरी या पहिल्या षटकामध्ये. सेमीफायनलचा थरार आपण पाहत आहोत. अप्रतिम क्रिकेट स्पर्धेचा सोहळा आपण 4 रात्रींमध्ये पागला आणि ज्या गोष्टीसाठी ओळख आहे VPLC वन ऑफ द एक्सपेन्सिव्ह लीग आणि त्यातल्या त्यात प्रत्येकी वर्षी आयोजनाचा स्टँडर्ड आपल्याला उंचावताना दिसला या स्पर्धेमध्ये. आणि याही वर्षी जो स्टँडर्ड गेल्या 2 पर्वांमध्ये जपला तो या 3ऱ्या पर्वामध्येही जपताना आपण वर्ल्ड प्रीमियर लीग 2025 म्हणजे स्पेशली मॅनेजमेंट कमिटीचं मी कौतुक करेन कारण ज्याप्रमाणे ऑर्गनाईज करतात VPL. अंपायरचा ग्रीन सिग्नल येतोय. सेमीफायनल सेकंड इनिंग टार्गेट आहे 54चा. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतात संजय पाटील आणि पहिल्या षटकामध्ये बॉलर हरेश चौधरी. परागदादा भोईर दादांनी सांगितलंय प्रत्येक विकेटसाठी मिळतील 1,000 रुपये. तसेच हॅट्रिक कंप्लीट केली विकेटची तर 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक. तसेच टीम ओनर प्रशांतदादा भोईर यांनी सांगितलं की प्रत्येकी विकेटसाठी आता 1,000 दिले जातील. पॉवर प्लेचे षटक 54चा चेज. 2 फिल्डर इनफिल्डचा बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल थाईज वरती आदळला. डॉट बॉलने सुरुवात दरम्यान ते केली जात आहे. त्यातल्या त्यात आवर्जून मला उल्लेख करावासा वाटतो आमच्या ऑफिशियल स्कोरर अल्पेजी गायकवाडांचं कारण बाकले गेले तर भरपूर चांगलं गुणलेखन. एखाद्या व्यक्तीने जर विचार केला तर तो प्रत्येकी क्षेत्रामध्ये ब्रँड बनवू शकतो आणि हा स्कोरिंगचा ब्रँड आहे अल्पेश गायकवाड. कारण पाकलं गेलं तर भिवंडीमधल्या समस्त जितक्याही मोठ्या स्पर्धा आपण पाहतो तर त्यांच्या अक्षरांनीच तिथे गुणलेखन आपण होताना पाहत असतो आणि याही स्पर्धेमध्ये भरपूर चांगलं गुणलेखन. फुल लेंथ उडवलाय डाऊन द ग्राउंड. बॉल अवेमध्ये लॉंग ऑन आहेत आणि कॅचही पकडली जाईल. पकली सफलता इथे मिळेल. पकला धक्का इथे लागला. बॅटर बाद झाले संजय पाटील. क्या बात आहे, लाजवाब. अशोक दादा भोईरत आणि सध्याच्या घडीला तेही आनंद घेतात सामन्याचा. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 योगेश मैदानात 7 मध्ये क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरिता येतात.
पण काय स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने प्रेक्षकांनी फार आनंद घेतला स्पर्धेचा, कारण एकूण एक चांगले सामने, एकूण एक प्रत्येकी खेळाडूचा आपण चांगला खेळही व्ही पी एलमध्ये पाकला. बट धक्का इथे पकला लागला आणि फार लवकर लागला. नरेश ऑलराऊंडर्स प्रत्येकी बॉल मागे प्लीज आता चर्चा करू नका, कारण अजूनही आपल्याला फायनल मॅच कव्हर करायची आहे. नेक्स्ट बॉल, लेट कटचा फटका, शॉर्ट थर्डला बॉल चालला आणि चेंडू दरम्यान घोषित क्षेत्रामध्ये गेला. सिंगल इथे मिळेल. धावफलक एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता 1 वरती आपल्याला पाहायला मिळेल. एक धावफलकावरती धक्काही 1 लागला आणि अजूनही येत्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे या पहिल्या षटकामध्ये. योगेश आणि त्यांचा समवेत बजरंग पाटील ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिला धक्का संजय पाटील 0 वरती बाद झाले. इथं बॅटिंग क्रमामध्ये अजूनही एकूण एक धुरंधर आहेत, बट कार्य जर आपण पाहिलं तरी इतकं सोपं नाही आहे. चांगला खेळ करावा लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल, तेव्हा जाऊन हे टोटली ते चेज होऊ शकतं. नेक्स्ट बॉल, बजरंग पाटील पुल करायचं होतं, विकेट किपर ने बॉल कॅरी केलाय, बट अंपायर्सने नकारलं. खांद्यावरती बॉल लागला असंच अंपायर्सने सांगितलं. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. येस, खांद्यावरतीच बॉल लागला होता. रिप्लेमध्ये देखील तेच पाहायला मिळालं. बट डॉट बॉल इथे येतोय आणि एक एक डॉट बॉलही आता त्रास देतोय टीम श्रुती कन्स्ट्रक्शनला. मग कौशल पाटीलचं येणं बाकी आहे, बट त्यातल्या त्यात सुरुवातही महत्त्वाची लागली. फुल लेंथ ड्राईव्ह केला, गॅपमध्ये बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे, चौकार. वर्ल्ड स्टँडमध्ये आवाज येऊ द्या थोडा. आणि फुल एनर्जेटिक माहोल. चौकार इथे आला. धावफलक आता आपल्याला पाहायला मिळतो 5 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल, यावेळेस डाऊन द ग्राउंड फ्लॅट बॉल जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनचा बाहेर, षटकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये 11 धक्का 1 लागला. खेळ बाकी येत्या 4 ओव्हरचा आणि 4 ओव्हरमध्ये रन्स करायचं 43 धाब्यांची आवश्यकता आहे त्या 4 ओव्हरमध्ये. चांगलाच फटका इथे आला. हॅलो, मंचावर उपस्थित गौरव मोटर्सचे विजय पाटील यांचं मनस्वी हार्दिक स्वागत आहे. आणि त्याचबरोबर मिलिंदजी म्हात्रे यांचं देखील खूप खूप स्वागत. भोईर साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ही सगळी मंडळी केक घेऊन आलेली आहेत आणि केक कटिंग आपण इथे करतोय. आज भरपूर केक आणि
आजकडे आपण वळूया. साहेबांचा वाढदिवसही साजरा केला जातोय. पहिल्या षटकाच्या खेळामध्ये आपण पाहिलं 11 धावा धावफलकावरती आहेत आणि एक धक्काही इथे लागला आणि त्या 4 ओव्हरमध्ये आता करायच्यात 43 धावा. सेमीफायनलचा दरार आपण पाहत आहोत आणि इथे हिट विकेट झालेत. बॅटर सफलता मिळेल. धक्का लागला दुसरा. सफलता इथे मिळाली. हिट विकेट झालं. बॅटर धक्का लागला दुसरा आणि न्यू मॅन इन ॲट नंबर 4 बॅटर अविनाश मैदानाच्या हातामध्ये क्रमांक 4 वरती येतात. वर्ल्ड प्रीमियर लीग 2025 सीझन 3चं पर्व आपण पाहिलं. आजची ही 4थी महाअंतिम रात्र आणि सेमीफायनल मॅचचा हा थरार सुरू आहे. नरेश ऑलराऊंडर्स आणि त्यांचा अगेन श्रुती कन्स्ट्रक्शन पाठवला आहे. पहिलं सत्र आपण पाहिलं. एकंदरीत 54 धावांचं लक्ष ते उभारण्यात आलं आणि एक चांगलंच टोटल आहे आणि 2 धक्के इथे फार लवकर लागलेत टीम श्रुती कन्स्ट्रक्शनला. अजूनही कौशल पाटीलचं येणं इथे बाकी आहे. बट ज्याप्रमाणे नरेश ऑलराऊंडर्स टीम खेळत आहे डिफेंडिंग चॅम्पियन आहेत आणि डिफेंडिंग चॅम्पियन आवर्जून मी सांगेन की चॅम्पियन सारखे खेळलेत या सीझन 3 मध्ये. पण या पर्वामध्ये आता फायनल मॅच खेळण्याची संधी इथे मिळेल का आणि ती संधी मिळवली जाईल का असे मी म्हणेन, कारण खेळ तर चांगला चालला. नेक्स्ट बॉल ऑन साइडला स्ट्रोक खेळलेत. हुक केला. फिल्डर आहेत. बॉल फील्ड करतात. मिळेल सिंगल. एका धावेच्या मदतीने धावफलक आता जातोय पुढे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 12 धावा धावफलकावरती. जिंकण्याकरिता अजूनही 42 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. एकंदरीत ही संपूर्ण स्पर्धा या दोन्ही टीम्सने गाजवली. बट सीझन 3 चॅम्पियनसाठी अजूनही 2 पावलं टाकायची. सेमीफायनल जिंकायची आणि त्यासाठी इथं आपला बेस्ट धावा लागेल. कारण बघा जो उल्लेख मी केला श्रुती कन्स्ट्रक्शन टीमचा पण जर सर्व मॅचेस पाहिल्या तर 3 सामने 1 साईड जिंकले. बट 4थ्या सामन्यामध्ये देवर्ष पाटीलची टीम भरत स्पोर्ट्स चांगली खेळली, लढली, पण काहीशा मिस्टेक्स इथे झाल्या. फुल टॉस हॅमट केलं. बॉल मध्ये आखे डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर पाठमोरी वळत असताना प्रयत्न चांगले होते आणि बॉल अखेरेस फील्ड केला. चांगली फिल्डिंग राखली. रन्स आपल्या टीमसाठी वाचवला आणि 2 वाचवला. धावफलक्या 2 धावांच्या मदतीने स्कोर करायचा 14 धावा धावफलकावरती. आता प्रत्येकी फिल्डरला इथे ठाऊक आहे की इथे डोळ आहे परिस्थिती आहे, कारण जिंकलो तर चॅम्पियन बनण्याचं स्वप्न इथे टिकेल आणि जर हरलो तर पुन्हा एकदा 365 दिवस VPL सीझन 4ची वाट पहा. आणि ते करण्यापेक्षा सध्या सगळी नियतीने जी संधी दिलेली आहे ना त्याचा फायदा घेणं गरजेचं. प्लेन मिस अपील यस फिंगर अप. बॅटची कडा इथे लागली. आणखीन एक धक्का आणि सध्या सगळ्याला या विकेट नंतर मी असं म्हणेन की टीम नरेश ऑलराऊंडर्स ड्रायव्हिंग सीटवरती. साहिलजी यांच्या शुभ हस्ते हे स्वागत. ही सगळी मंडळी वेळात वेळ काढून अशा कार्यक्रमांना भेट देत असतात. शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित असतात. अशा सगळ्यांचं हे स्वागत. त्यानंतर मिलिंदजी म्हात्रे यांचं देखील आपण स्वागत करतोय. स्वयं भोईर यांच्या शुभ हस्ते मिलिंदजी म्हात्रे यांचं स्वागत. म्हात्रे साहेबांनी स्वागत स्वीकारावं अशी विनंती करते. शुभेच्छा, आशीर्वाद, प्रोत्साहन हे खेळाडूंना कायमस्वरूपी आवश्यक असतं आणि असं प्रोत्साहन देण्याचं हे व्यासपीठ इथे निर्माण झालंय VPLच्या माध्यमातून. आपणा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी स्वागत. मॅच मधला फार मोठा मोमेंट कारण कौशल पाटीलची विकेट
आणि त्यात नंतर हा आवाज पहा, या विकेटचं महत्व काय. फार मोठा धक्का सेमीफायनल मॅच मध्ये 0 वरती निराश पावलांनी आता डगआउटच्या दिशेने कौशल. सध्या सगळीला अशोकजी भोईर साहेब फार एन्जॉय करतात. तसेच त्यांच्या बाजूला विजयदादा भांबरे साहेबही आगे ते फायनल मॅचची वाट पाहतात. बॅक टू बॅक धक्के आणि प्रत्येकी विकेटसाठी मी आधी अनाऊन्स केलं होतं. प्रशांतदादा भोईर दादांच्या वतीनं 1000 आहेत, तसेच परागदादा भोईर यांच्या वतीनेही 1000 आहेत. आणि हॅट्रिक जर आता इथे कंप्लीट झाली ते विकेटसाठी तर मिळणारच आहेत, बट हॅट्रिक जर कंप्लीट झाली तर ॲडिशनल 5000 आणखी नक्कीच मिळतील. परागदादा भोईर यांनी हे पारितोषिक लावले. तसेच टीम ओनर प्रशांतदादा भोईर यांनीही सांगितलं प्रत्येकी विकेटसाठी 1000 आमच्या वतीनं देण्यात येतील, कारण त्यांचा संघ सध्या सगळीला कौशलच्या विकेट नंतर आता असं वाटतं की विजयाच्या दिशेने वाटचाल करतात. नेक्स्ट बॉल हॅट्रिक बॉल होता, अपील झाली बट हॅट्रिक कंप्लीट होणार नाही. सिंगल कंप्लीट. अरुणदादा भांबरे साहेबांनी सांगितलं विकेट हॅट्रिक जर कंप्लीट आता कोणत्या बॉलरने केली तर 5000 रुपयाचं पारितोषिक. बट हा तो मोमेंट आपल्याला टी व्ही स्क्रीनवरती पाहायला मिळाला होता. कौशल पाटीलचे विकेट दुसऱ्या षटकामध्ये येणं ही फार मोठी उपलब्धी आहे नरेशेट ऑलराऊंडर्स टीमसाठी. तसेच अनिकेत भोईर याने जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर सिक्सर हॅट्रिक जर कंप्लीट केली तर हरिचंद्र भोईर साहेबांकडनं 5000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. बट मी होनेस्टली हेही म्हणेल की क्रिकेट इज अ टीम गेम. प्रत्येकी मॅचमध्ये कौशलच बॉलिंग करेल, कौशलच बॅटिंग करेल असं नाही आहे. 11 खेळाडू एक टीममध्ये खेळतात, बाकी खेळाडूंनाही त्यांचा बेस्ट देणं आणि कंट्रीब्यूट करणं हेही महत्त्वाचं राहिलं. कारण हे घडतं, आम्ही बहुतांशी वेळेला भरपूर साऱ्या स्पर्धेमध्ये पाहिलं की एखादी टीम जेव्हा 1 किंवा 2 खेळाडूंच्या भरोसावरती पुढे चालते ना, तेव्हा कुठे ना कुठे एका तरी चरणाला ती गोष्ट फील होते की आणखीन काही खेळाडूंची आवश्यकता आहे. आणि असं वाटतं की आता या मॅचमध्ये ते श्रुती कन्स्ट्रक्शन टीमसोबत होणार आहे. पण अजूनही चांगले बॅटर मैदानात आतमध्ये आहेत. अनिकेत आहे, त्यांचा समवेत आपल्याला बॅटर पाहायला मिळतो. आता अविनाश आणि अनिकेत ही जोडी मैदानात आतमध्ये आहे. आणि हेच राहिलं की कधी कधी ना व्यक्तीकडे जेव्हा पर्याय असतो ना तेव्हा तो थोडा रिलॅक्स होतो, कम्फर्टेबल होतो. पण आता पर्याय नाही आहेत. इथे जिंकाल तर फायनलचे तिकीट आणि हरला तर स्पर्धा समाप्त. थर्ड ओव्हर भावेश इताडकर आता बॉलिंग मार्कवरती. भावेशसाठी संपूर्ण स्पर्धा फार चांगली राखलेली आहे आणि त्यातल्या त्यात तसा प्रयत्न या सेमीफायनल मॅचमध्ये देखील हाच असेल की या ओव्हरमध्ये विकेट नाही मिळाली हरकत नाही आहे, बट बाउंड्रीज जायचा नाही आहेत. कारण समीकरण जे बाकी आहे, चेंडू शिल्लक येते 18 आणि 18मध्ये करायचं 39, 39 जावेंची आवश्यकता. आणि ते निर्धाव चेंडूंनी आता काम बनवू शकतं नरेशेट ऑलराऊंडर्स टीमचं. पण दुसऱ्या बाजूने 13चा आस्किंग रन रेट, म्हणजे प्रत्येकी ओव्हरमध्ये तुम्हाला 2 ते 3 चांगले फटके ते खेळायचं अशी परिस्थिती. भावेश इताडकर थर्ड ओव्हर, पहिला बॉल या ओव्हरमधला. पहिलाच बॉल लो फुल टॉस, ड्राईव्ह केला, कव्हरला फिल्डर येतात, फिल्डिंग चांगली, मिळेल सिंगल. दुसरा धावेचा तर विचारही केला नाही, या सिंगलच मिळेल. धाव फलक आता 16 वरती. जे मी सांगितलं की जिंकलो तर चॅम्पियन बनण्याचं जे स्वप्न आहे तेही जिवंत राहील, बट जर हरलो तर चॅम्पियन बनण्याचं स्वप्न इथे एक टीमचं इथे मोडणार आहे आणि पुन्हा नेक्स्ट सीझनची वाट पाहावी लागेल. बट जे मी सांगितलं की नेक्स्ट सीझनमध्ये काय होईल ते माहिती नाही आहे, पण आता सेमीफायनलमध्ये ही संधी आहे. त्या संधीचं सोनं कसं करता येईल त्याचा विचार करणं ॲज अ टीम, ॲज अ प्लेअर जास्त महत्वाचं झालंय. नेक्स्ट बॉल हॅमर्ड, पुल केला फ्रंट फुटवरनं पुल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गोल. षटकार
सांगितलं की अनिकेतने 6 हॅट्रिक 4 हॅट्रिक कंप्लीट केली तर 5,000 रुपयाचं पारितोषिक. तसेच हरिचंद्र भोईर साहेबांनीही सांगितलं त्यांच्याकडनंही 5,000. तसेच मयूर टावरे यांनीही सांगितलं की 6 हॅट्रिक जर कंप्लीट केली अनिकेतने तर त्यांच्या वतीनेही 5,000. म्हणजे 6 हॅट्रिक केली तर 15,000. आणि काय फटका होता आपल्या भाषेमध्ये सांगायचं झालं ना तर चापट मारली त्याप्रमाणे तो फटका होता. षटकार येतो धावफळक 22 धावा धावफळकावरती. आणि जो माहोल शांत झाला होता त्या माहोलला आता गरम करण्याचं कार्य इथे या फटक्याने केलं की सामना अजून जिवंत आहे. सामना संपला नाहीये. फुल लेंथ होता बॅटचा टोला लागला फिल्डर मिड ऑनला येतात चांगली फिल्डिंग. हे काय घडलं रन आउट बॅटर अनिकेत ला जावं लागेल वापस. आला होता आणि तोच इथे रनआउट झाला आहे. कारण बघा जेव्हा आपल्या टीमला आपली सर्वात जास्त आवश्यकता आहे त्या क्षणाला रनआउट होणं हा सर्वात मोठा मायनस पॉईंट आहे. न्यू बॅटर आता मैदानाच्या हातामध्ये प्रणय पाटील. प्रणय बॅटिंग करण्याकरिता इथे दरम्यान इथे आला. सेमीफायनल मॅच आपण पाहत आहोत. ड्रॉच्या साहाय्याने भार्गव फायटर्स टीम फायनलमध्ये पोहोचलेली आहे. बट त्यांचं अगेन्स्ट फायनल मॅचमध्ये खेळेल कोण या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या सेमीफायनल मॅचमध्ये मिळणार आहे. नरेश शेट ऑलराऊंडर्स डिफेंडिंग चॅम्पियन आणि डिफेंडिंग चॅम्पियनने या सेमीफायनल मॅचमध्ये देखील आपली प्रबल दावेदारी इथे प्रस्थापित केलेली आहे. कारण अवघ्या 22 धावेंवरती 5 धक्के पूर्णपणे टॉप ऑर्डर मिडल ऑर्डरचे नटबोल्ट ढिल्ले गेलेत असंच मी म्हणेन. कारण 22 धाव्यांवरती 5 धक्के इथे लागलेत. पण अजूनही हॉनेस्टली सामना संपला नाही आहे. सामना अजूनही बाकी आहे. कारण 15 चेंडू शिल्लक 15मध्ये करायच्यात 32 धावा. भावेशी ताडकर काय स्पर्धा लागली भावेशी ताडकरसाठी. लाजवाब खेळलाय भावेश. नेक्स्ट बॉल भावेशी ताडकर फुल टॉस होता ड्राईव्ह केला कव्हरला फिल्डर आगे चांगली फिल्डिंग सिंगल मिळेल. धाव पळक आता एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड 23. आता चेंडू शिल्लक येते 14मध्ये करायचं 31 धावा. आणि क्रिकेटचा खेळ असो अथवा आयुष्य असो एक गोष्ट नेहमी राहिली की खऱ्या अर्थाने ना तुम्ही तेव्हा हरता जेव्हा तुम्हाला वाटतंय की तुम्ही हरलेत. जोपर्यंत तुम्हाला वाटतंय ना की खरा परिस्थितीमधून देखील आपण बाहेर निघू शकतो तिथनंही आपण यशाचा मार्ग शोधू शकतो तर तुम्ही शोधाल. दॅट्स वाय मी माइंडसेटचा नेहमी उल्लेख करत असतो की तुमचा माइंडसेट पॉझिटिव्ह असणं सकारात्मक असणं हे खेळामध्ये फार मॅटर करतं. आणि आताही मी म्हणेन की पॉझिटिव्ह वेने जर विचार केला ना तर या 31ही चेज होऊ शकतात. पण तो विचार करावा लागेल. प्रणय स्ट्रायकिंग एंडवरती फुल लेंथ ड्राईव्ह केला कव्हरला बॉल स्टॉप केला चांगली फिल्डिंग. नरेश शेट ऑलराऊंडर्स टीमचा प्रत्येकी खेळाडूही हे सांगतो की आज जेही झोकावं लागले ते आम्ही झोकू 101% कमिटमेंटने आम्ही इथे खेळ दाखवू. आणि तेच राहिलं ना की फिल्डिंग जेव्हा तुम्ही चांगली करता ना तेव्हा पूर्ण टीममध्ये पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर क्रिएट राहतो एनर्जी राहते. आणि ती एनर्जी आता फिल्डिंगमध्ये आपल्याला नरेश शेट ऑलराऊंडर्स टीमचा प्रत्येकी खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळते. कारण लास्ट सीझन जे आपण करून दाखवलं चॅम्पियन म्हणून दाखवलं ते आपण पुन्हाही करू शकतो इथे हे सांगून देतात आतापर्यंत नरेश शेट ऑलराऊंडर टीमचा प्रत्येकी खेळाडू. नेक्स्ट बॉल फुल लेंथ ड्राईव्ह केला डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आगे बॉल फील्ड इथे झाला. दुसऱ्या धावेसाठी परतलेत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक आता पुढे जातो. स्कोर कार्ड जाऊन पोहोचला आता 26 आणि 3 ओव्हरचा खेळही समाप्त. 3 ओव्हरचा खेळ 26 धावा धावफलकावरती धक्के आतापर्यंत लागलेत 5 आणि चेंडू शिल्लक येते 12 आणि 12मध्ये करायच्यात 28 धावा. साहिल भोईर यांनीही सांगितलं की अनिकेतने जर मॅच फिनिश केली तर त्यांच्याकडनं 5,000. तर मी विचार करत होतो की आजच्या रात्रीमध्ये साहिल होते कुठे. फार लेट त्यांची एंट्री झाली. कारण या सीझनमध्ये अण्णाशेठ प्रतिष्ठान टीमचा जशी साहिलला अपेक्षा होती त्याप्रमाणे खेळ झाला नाही आहे. बट साहिल बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट सीझन. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12मध्ये आता करायचं 28 धावा.
मी नेहमी सांगेल की खेळ असो अथवा आयुष्य असो, पास्टमध्ये जे झालं ते झालं, त्याला बाजूला ठेवा. पुढे काय करता येईल त्याचा विचार करा. आणि इथेही बॅटिंग टीमला काय करायचं की 3 ओव्हरमध्ये 5 विकेट गेले, 26च बनला, हरकत नाही आहे. 12मध्ये 28ही चेज होऊ शकतात, त्याचा विचार आणि त्या कशा होतील त्याचा विचार करणं महत्त्वाचं राहिलं. 12-28. चला फिल्डिंग टीम, नरेश शेठ ऑलराऊंडर्स, चला फिल्डिंग सेट करा, फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा. 12मध्ये करायचं 28 धावा. बघा कॅल्क्युलेशननुसार विचार केला तर 12 चेंडूंपैकी 4 चेंडू बाहेर पाठवायचे, हा कॅल्क्युलेशन आहे. बट त्याप्रमाणे बॅटिंग होईल का? तसेच आणि 12th मॅन यांचा आवर्जून मला उल्लेख करावा असं वाटतं, कारण दोन्ही 12th मॅन या सामन्याचा आनंद घेतात. जसे मैदानाच्या आतमध्ये काही परिस्थिती बिघडली, इथे चेहराही बिघडतोय, याही गोष्टी होत आहेत. 12-28. सेकंड लास्ट ओव्हर. बॉलर तयार होतं या सेकंड लास्ट ओव्हरमध्ये. वितेश येतो या ओव्हरमध्ये. आणि मला असं वाटतं की धनेशचं एक षटक बाकी आहे. पर्पल स्लीव्स त्याने परिधान केलेला आहे. लिडिंग विकेट टेकर तो या स्पर्धेचा आतापर्यंत आहे. प्रशांत भोईर, पराग भोईर पुरस्कृत नरेश शेठ ऑलराऊंडर्स टीम आपण पाहत आहोत. फुल लेंथ होता, बॅटचा टोला लागला, मिड ऑनला, बॉल स्टॉप केला, मिळेल फक्त सिंगल. आता चेंडू शिल्लक येते 11मध्ये करायचं 27 धावा. 11-27 समीकरण इथे या मॅचमध्ये बाकी आहे. बघा एक चांगली डिलिव्हरी इथे फायनलच्या दिशेने घेऊन जाणार आहे नरेश शेठ ऑलराऊंडर्स टीमला. 11 चेंडू शिल्लक, 11-27 समीकरण या मॅचमध्ये बाकी आहे. अनिकेत भोईर पुन्हा एकदा इथे मॅजिकल इनिंग आपल्या टीमसाठी खेळू शकतात का? मला वाटतं या आधीच्या सामन्यामध्ये अनिकेतच प्लेअर ऑफ द मॅच होता आणि याही सामन्यामध्ये त्याच्याकडनंच अपेक्षा आहेत. फुल लेंथ आहे, समोरच्या दिशेने फटका, लॉंग ऑनला फिल्डर येतात, फिल्डिंग चांगली, मिळेल फक्त सिंगल. आता 10मध्ये करायचं 26 धावा. जसा जसा सामना पुढे चालला या मॅचमध्ये आता पकड मजबूत होत चाललेली आहे टीम नरेश शेठ ऑलराऊंडर्सची. कारण बघा नरेश शेठ ऑलराऊंडर्स टीमचा बॉलरलाही ही गोष्ट माहिती आहे, प्रत्येक खेळाडूला ही गोष्ट माहिती आहे की 10मध्ये जर 26 चेस करायचं ना तर बाउंड्री येणं आवश्यक आहे. सिंगल डबलने कार्य साध्य होणार नाही आहे. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये एक गोष्ट नेहमी महत्त्वाची राहिली की अकॉर्डिंग टू सिच्युएशन, परिस्थितीनुसार एक खेळाडू म्हणून तुम्हाला खेळता आलं पाहिजे. टॉप एज आणि साईड स्क्रीनवरती जाऊन बॉल आदळला, मिळेल सिंगल. 9मध्ये आता करायच्यात 25 धावा. दबाव वाढतोय, मोठा फटका हवा आहे, कारण या सामन्याचं महत्त्व यासाठी जास्त आहे कारण जो जिंकेल तो फायनलमध्ये, आणि फायनलमध्ये जर आपण पोहोचलो तर चॅम्पियन बनण्याचं स्वप्न ही जिवंत राखील. कारण दोन्ही टीम्सने या संपूर्ण स्पर्धेमध्ये फार चांगला खेळ दाखवला. नरेश शेठ ऑलराऊंडर्स टीम असो किंवा श्रुती कन्स्ट्रक्शन टीम असो, दोघांनीही चांगला खेळ दाखवला. बट स्टील क्वेश्चन मार्क की सेकंड फायनलिस्ट VPL 2025 सीझन 3चा कोण असेल. आणि बघा मंकड विकेटसाठी अटेम्प्ट केले, बट आम्ही डायरेक्टली इथनं नॉट आऊट सांगू, कारण तुम्हाला ॲक्शन कंप्लीट करायची नसते मित्रा मंकड विकेटसाठी. आता तो रूल या स्पर्धेमध्ये आहे की नाही त्याची माहिती नाही आहे, बट ते मी क्लिअर करतो इथनंच. बघा आधी काही जुने नियमांचा जर आपण विचार केला त्याविषयी मी चर्चा करणार नाही, आपण मागच्या दिशेने जाऊया. अरुण भामरे साहेबांनी सांगितलं विकेट हॅट्रिक जर आता इथे झाली तर 5,000 त्यांच्या वतीनेही देण्यात येतील. प्लॅन मिस येतोय डॉट. एक डॉट बॉल आता या मॅचमध्ये पुढे घेऊन चाललाय नरेश शेठ ऑलराऊंडर्स टीमला. प्रशांत दादा भोईर सध्या सगळीला खुश असतील, पराग दादा भोईरही खुश असतील, कारण त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ गतवर्षी चॅम्पियन होते आणि याही वर्षी सेमीफायनल मॅचमध्ये आता ड्रायव्हिंग सीटवरती आहेत. 8मध्ये आता करायच्यात 25 धावा. मोठा फटका हवाय, बॅट्सीकडा बॉल मागे चाललाय, फिल्डर नाही येत त्या क्षेत्रामध्ये. आता विकेट किपर पोहोचतात, बॉल फील्ड करतात, मिळेल फक्त सिंगल. म्हणजे आता 7 चेंडू शिल्लक आणि 7मध्ये करायच्यात 24 धावा. क्या बात आहे. प्रत्येकी वर्षी नाव तेच, खेळाडू जरूर चेंज झालेत बट अप्रोच चेंज झाला नाहीये, हीच गोष्ट तर रागली. कारण गतवर्षी आपण पाहिलं की संपूर्ण टीम डिफरंट होती. गतवर्षी प्रतीक भोईर या टीममध्ये होते नरेश शेठ ऑलराऊंडर्समध्ये, आणि प्रतीक भोईर मला वाटतं प्लेअर ऑफ द टुर्नामेंटही होते.
रेग्युलर हाफमधनं. बट प्रतीक भोईर आता मंचावरती बसून या सामन्याचा आनंद घेतात. 7 मध्ये आता 24 करायच्यात. 7 चेंडू शिल्लक, 24 धावांची आवश्यकता. बाउंड्री हवी आहे. फुल रन टाकला बॅटच्या आतलीकडे. रनआउटची शक्यता आहे आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेटही मिळेल. धक्का लागला. आता 6वा आणि 6 मध्ये करायच्या 24. एकंदरीत आता परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये अप अँड डाऊन सुरू आहेत. आता मैदानाच्या बाहेर 12th मॅनच्या चेहऱ्यावरती आता 12 वाजलेत की काय होईल आता देव भरोसे. 6 चेंडू शिल्लक आहेत, 24 धावांची आवश्यकता. बघा 12th मॅन हा शब्द जेव्हाही माझ्या मुखामध्ये येतो या सीझनमध्ये किस्सा जो झाला तो नेहमीच आठवतो आणि मी सांगतही असतो. नवी मुंबई तुर्बेला स्पर्धा कव्हर करत होतो. सातारा ग्रामीण असोसिएशनची ती स्पर्धा होती आणि तिथे चिमुकला एक 12th मॅन होता आणि त्याने पाहिले की त्याचा संघ हरतोय तो अक्षरशः रडत होता. याही गोष्टी असतात बघा. 12वा जरी असलो तरी माइंडमध्ये मनामध्ये हीच गोष्ट असते की आपली टीम जिंकली पाहिजे, आपली टीम पुढे गेली पाहिजे. आता इथे जे 12th मॅन आहे त्यांचं नाव मी घेत नाही आहे, बट भावना त्यांच्याही आता दाटून आलेल्या आहेत की आता मार्ग कसा शोधायचा. 6 मध्ये 24 करायच्यात. 6-24. लास्ट ओव्हर. बॉलर धनेश. पर्पल स्लीव्स मीन्स लीडिंग विकेट टेकर. नरेश शेठ ऑलराऊंडर्स गतवर्षी चॅम्पियन आणि चॅम्पियन बनण्यामागे जे मोठं कारण होतं ते सध्या व्यासपीठावरती या सामन्याचा आनंद ते घेत आहेत. प्रतीक भोईर. कारण प्रतीकला पाहिल्यानंतर लास्ट सीझन आठवतो की 6 मध्ये 35 चेस केला होता एका मॅचमध्ये. नॉकआउट मॅचमध्ये चेस केला होता. ती महत्त्वाची गोष्ट होती आणि त्या कोणाच्या अगेन्स्ट चेस केला होता ते मी सांगणार नाही कारण तेही आमच्या ठीक बाजूलाच बसलेत. त्यांचाही वेगळा दुःख आहे. 6 मध्ये 24 आणि याही पर्वामध्ये क्वालिफाय नाही झाले तोही दुःख आहे. 6-24 समीकरण. चला विनंती असेल की सुरुवात करा अंतिम षटकाला. अनिकेत भोईर आज इतिहास घडवतील का. गतवर्षी नॉकआउट मॅच मध्ये प्रतीकने 6 मध्ये 35 केला होता. आता इथे नॉकआउट मॅच मध्ये 6 मध्ये 24 होऊ शकतात का. अनिकेत स्ट्रायकिंग एंडवरती पगले 3 चेंडू माटर करतील. पहिला बॉल. पहिला लॉफ्टेड ड्राईव्ह गॅप मध्ये आगे आणि बॉल दरम्यान एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेरही आगे. चांगली अशोकजी भोईर साहेब फार एन्जॉय करतात. 5 मध्ये आता करायच्यात 20 धावा. 5-20 समीकरण या मॅच मध्ये उरलं. अनिकेतलाही माहिती आहे की अभि नाही तो कभी नाही. हीच ती संधी आहे. या संधीचं सोनं आपल्याला करायचं. प्लेन मिस येतोय डॉट. आता 4 मध्ये करायच्यात 20 धावा. ते म्हटलं जातं ना की नियती प्रत्येकी व्यक्तीला ना आयुष्यामध्ये हिरो बनण्याची एक संधी देत असते आणि आज ही संधी अनिकेतकडे आहे. कारण इथे जर या 20 बनवल्या ना तर मला असं वाटतं की नेक्स्ट सीझन येईपर्यंत व्हॉट्सअपला स्टेटस आणि स्टोऱ्या पडतील. बट सध्या सगळे ते कार्य इथे होईल का. 4 मध्ये आता करायचं 20 धावा. मोठा फटका इथे हवाच आहे कारण जर इथे बाउंड्री नाही आली तर आज सामना मी म्हणेन या चरणावरती समाप्त. 4-20. बॅटचा टोला लागला हवेमध्ये आगे. फिल्डर येतात. बॉल स्टॉप केला. दुसऱ्या धावेसाठी अनिकेत परतला आणि 2 धावा इथे मिळतील जरूर. बट 3 चेंडू शिल्लक आणि आता 3 मध्ये करायचे. आता 18 धावा. जल्लोष आता सुरू झाला नरेश शेठ ऑलराऊंडर्सचा. कारण आता एक गोष्ट तर क्लिअर झालेली आहे की येता चेंडू आपल्याला डेफिनेटली सांगेल की फायनलचं तिकीट की थोडी वाट अजून पाहावी लागेल. 3 मध्ये करायचं. आता 18 धावा. 3-18चं समीकरण या मॅच मध्ये बाकी आहे. हा बॉल इथे डिसिजन क्लिअर करू शकतो आहे. लोअर फुल टॉस. बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर येतात. बॉलही स्टॉप केला आणि असं वाटतंय की यासोबत फायनलचं तिकीटही पकडलं
कारण इथे रन्स मिळतील या 2 आणि 2 मध्ये आता करायचा 16 धावा. नरेश शेठ ऑलराऊंडर्स प्रशांत दादा भोईर, पराग दादा भोईर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ गतवर्षी चॅम्पियन होते आणि याही वर्षी ऑलमोस्ट हे फिक्स झालं की फायनलच्या दिशेने ते वाटचाल करतात आणि भार्गव फायटर्स हा संघही वाट पाहतोय. आता असं वाटतंय की आपण असं म्हणूया की फायनल मॅच आपल्याला भार्गव फायटर्स आणि त्यांचा अगेन्स्ट नरेश शेठ ऑलराऊंडर्स पाहायला मिळू शकते. लाजवाब फटका अतिशय चांगला होता, पण ते म्हटलं जातं ना की दिवा विझून गेल्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकण्याचा फायदा नसतो. मेहरबा आते आते बहुत देर हो गई. एक चेंडू शिल्लक, 10 धावांची आवश्यकता. एक चेंडू शिल्लक, 10 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा लॉफ्टेड ड्राईव्ह आणि हा की बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर. पण अशा प्रकारे हा सामना समाप्त. गतवर्षी चॅम्पियन आणि या की वर्षी सेमीफायनल मध्ये बाजी मारून थेट फायनलचं तिकीट इथे बुक केलंय नरेश शेठ ऑलराऊंडर्स टीमने. प्रकारे अतिरिक्त वेळ न घेता भार्गव फायटर्स टीमचे कॅप्टन आणि नरेश शेठ ऑलराऊंडर्स टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी पोहोचा आणि प्ले ऑफ द मॅच आपण देऊया. कबड्डी